बघा मला वाटते बक्षीस नको आहेत. टीम्स या, नरेंद्र दादा या, आपण मंचावर विराजमान व्हा. चला 4 टीम या समोर प्लीज. 4 टीम या प्लीज. श्याम दादा, आपण आदर सत्कार मान सन्मान सोहळा करणार आहोत. संघ मालक आहेत आणि नक्कीच मी सगळ्या खेळाडूंना देखील पुढे येण्याची विनंती करतोय. शिवाजी रेड्डी अभी आइए. आपण पाहिलं पार्थ वॉरियर्स टीमचे संघ मालक इथे आहेत. एच क्लब कुणाल दादा आहेत. तुषार 11 टीमचे संघ मालक राजेशजी बघते साहेबांना मी विनंती करतो किंवा तुषार असतील. तुषार आपण या. केबीएम स्पोर्ट्स चे संघ मालक आहेत. जान्हवी फायटर्स टीमचे संघ मालक म्हणजेच नरेंद्र दादा. गावदी स्पोर्ट्स टीमचे आपण पाहिले तर कीच आहेत दीपकजी सावडा आहेत. प्रज्वल 11 संतोष दादा भक्ते यांना विनंती करतोय. संतोष दादांना विनंती करतोय नक्कीच आपण देखील असाल तर आपण देखील या. वाघोबा फायटर्स टीमचे संघ मालक विलास दादा आहेत का इकडे? आहेत ना, विलास दादा आहेत. मला वाटते मग शिवांश फायटरचे आहेत. गावदी वॉरियर्सचे नक्कीच गणेशजी भोईर आणि देवजी महाळी. प्रत्येकाने आपण पाहिलं तर या स्पर्धेला अगदी मोलाचं सहकार्य केलं. अगदी प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये सहभाग देखील घेतला आहे. त्या सगळ्यांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. आदर सत्कार मान सन्मान नक्कीच हा देखील आपण सोहळा आहे तो पूर्ण देखील करणार आहोत. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आपण करणार आहोत. प्रत्येक संघ मालकाचा मान सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, तर नक्कीच आपण पाहिला तर मग पुन्हा एकदा मी विनंती करतोय तुषार 11 टीमचे संघ मालक म्हणजेच राजेशजी भक्ते साहेब ते नाही आहेत, परंतु मग तुषार असतील. तुषार या. तुषारजी भक्ते यांना विनंती करतोय आपण मंचावर या. त्यानंतर मी विनंती करतोय प्रज्वल 11 टीमचे संघ मालक संतोष जी भक्ते साहेब. संतोषजी भक्ते साहेबांना देखील विनंती करतोय की आपण जर असतील तर आपण देखील या. प्रज्वल आहेत का? प्रज्वल प्रज्वल या. जर तुम्ही असाल प्रज्वल तर तुम्ही देखील या. प्रज्वल असतील तर आपण देखील या. प्रज्वल
आपण आदर सत्कार मान सन्मान हा सोहळा देखील पूर्ण करणार आहोत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्यामदादांना आपण पाहिले आणि नक्कीच श्यामदादांनी भरपूर मोठं इव्हेंट आणि एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन हे आपल्यापर्यंत आणलंय। चला तर आपण वळूया आता मान सन्मान सोहळ्याकडे। तर नक्कीच आपण पाहतोय इथे मान सन्मान तो करणार आहोत। इथे सर्वप्रथम आपले संघ ज्यांनी या स्पर्धेमध्ये उतरवले आणि नक्कीच त्या संघांचे संघ मालक म्हणजे मी विनंती करेन सर्वप्रथम पार्थ वॉरियर्स तर आहेत श्यामदादा, परंतु HA क्लब म्हणजेच आपण पाहिला कुणाल दादांचा हा संघ पाहायला मिळाला। कुणाल दादांना विनंती करते आपण या आपला आदर सत्कार मान सन्मान नितीनजी बायगुडे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा आदर सत्कार मान सन्मान करूया आपण कुणाल दादांचा। HA क्लब ही टीम मात्र त्यांनी दिली होती या SPL साठी, SPL सीझन 4 साठी। कुणाल दादांचा आदर सत्कार मान सन्मान केला जातोय। नक्कीच प्रत्येक आमच्या संघ मालकांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण की यांच्यामुळेच आपण पाहिलं की आपण ही स्पर्धा एक उत्तम दर्जाची आणि एक चांगल्या स्तरावर पूर्ण करत असताना पाहायला मिळालो। धन्यवाद कुणाल दादा। तर आपण आता विनंती करतोय तुषार 11 म्हणजेच राजेशजी भक्ते साहेब किंवा तुषार भक्ते आहेत का इथे? प्रज्ञेश आपण या, प्रज्ञेश आपण या। आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन राकेश जी साहू आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा। तुषार 11 टीम आम्हाला दिली या स्पर्धेसाठी राजेशजी भक्ते साहेबांनी। नक्कीच आपण पाहिलं ते सध्या इथे उपलब्ध नाही आहेत, तुषार देखील नाही आहेत, परंतु त्यांच्या संघाचे खेळाडू म्हणजेच आपण पाहिले तर प्रज्ञेश आहेत आणि प्रज्ञेश यांचा आपण पाहिलं तर आदर सत्कार मान सन्मान करूया या प्रज्ञेश। तुषार 11 टीम आम्हाला दिली राजेशजी भक्ते साहेबांनी या SPL सीझन 4 साठी। त्यानंतर आपण पुढची टीम पाहणार आहोत KBM स्पोर्ट्स जी टीम दिली आम्हाला बाबूदादा महाली यांनी। बाबूदादा महाली आपण या, बाबूदादांचा सत्कार केला जाईल। KBM स्पोर्ट्स ची टीम आपण पाहिली ज्यांनी दिली या स्पर्धेला बाबूदादा महाली प्रमोदजी दावणे यांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान बाबूदादा महाली यांचा केला जातोय। त्यानंतर आपण पाहतोय पुढील सन्मान करणार आहोत। आज मात्र आपण पाहिलं तर खुशीची लहर मात्र त्यांच्या नक्कीच चेहऱ्यावर दिसते। जान्हवी फायटर्स नरेंद्र दादा कुवरा आपण या। आज आनंद नक्कीच आहे, स्माइल काय नक्कीच खास आहे। सूरज पाटील या आपल्या शुभ हस्ते नरेंद्र दादांचा सन्मान केला जातोय। नरेंद्र दादांचा आदर सत्कार सन्मान केला जातोय। जान्हवी फायटर्स, नक्की जान्हवी कोणती आहे? मोठी आहे जान्हवी। यस, जान्हवी फायटर्स। धन्यवाद नरेंद्र दादा। पुढील जी आम्हाला टीम दिली होती आई गावदी स्पोर्ट्स दीपकजी चावडा आणि निलेशजी गोरा। दीपकजी चावडा आणि निलेश कुवरा दादांना विनंती करतोय
नक्कीच आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन संतोषजी शिंदे. गावदी स्पोर्ट्स जी आम्हाला दिली दीपकजी चावडे आणि निलेशजी कोरा. त्यानंतर प्रज्वल 11 जी टीम दिली आम्हाला संतोष जी बघते दादांनी. संतोषजी बघते दादांनी विनंती करतोय. तर ते नाही आहे तर मला वाटते मग परशुराम आपण या. प्रज्वल असतील तर आपण देखील या. प्रज्वल परशुराम आपण या. जे आम्हाला टीम प्रज्वल 11 दिली संतोषजी बघते दादांनी आणि त्यांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान करूया. डेफिनेटली आपण पाहिलं तर या परशुराम आपण या आपला आदर सत्कार केला जातोय. पवन यादव आपण या. पवन यादव प्रज्वल 11 ची टीम आम्हाला दिली होती संतोष दादा बघते यांनी आणि नक्कीच त्यांचा आपण देखील संघ मालक नाही आहेत परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण परशुरामजी यांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान करतोय. त्यानंतर आपण पाहतोय जी पुढची टीम आम्हाला दिली होती वाघोबा फायटर्स विलास दादा वाडान. हा नक्कीच नक्कीच. हो लाखो दिल की धडकन वन मॅन शो एकच वादा विलास दादा आणि विलास दादांचा सन्मान केला जातोय शाब दादांच्या शिव हस्ते. मासूम चेहरा वार करते ये बडा वालावर चेहरा. चेहऱ्यावरती जाऊ नका. वाघोबा फायटर्स जी टीम आम्हाला दिली आहे विलास दादा आणि जयेश पारधी यांनी लताजांचा आदर सत्कार. पुढील टीम आम्हाला दिली आहे ती म्हणजे शिवांश फायटर प्रदीप दादा वाडन आणि अंकित भाई कोराड. तो नाव घेतो आचार्य का दोघं पण आले तरी चालेल. नरेशजी जाधव साहेबांना विनंती करेन. नरेशजी जाधव साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघ मालकांचा आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. शिवांश फाइटर टीम अपन पहले तर प्रदीप दादा वाड़न एंड अंकित भाई कोराड. देखो अपनी टीम को खिलाड़ियों को मालामाल करने वाले ये दो मेंबर्स है. अगले साल कोई भी इनकी टीम मतलब इनकी टीम में जो भी जाने वाला है ना वो मालामाल होने वाला है क्योंकि इस साल ही उन्होंने बता दिया. पूरी तरह से खुश कर लिया था अपनी टीम को. त्यानंतर जी आपल्याला टीम दिली गावदेवी वॉरियर्स देवजी महाली आणि गणेशजी भोईर साहेब आपण देखील या. देवजी महाली साहेब देखील आलेले आहेत. या दोन्ही संघ मालक आलेले आहेत आणि दोन्ही संघ मालकांचा आपण सन्मान करूया. बाबूदादा महाली आपण या. बाबूदादा महाली या. थैंक यू.
नक्कीच आपण पाहिली जी टीम आपल्याला दिली गावठी वॉरियर्स देवची माळे आणि गणेशजी भोईर दादांनी, त्याच नंतर आपल्याला आणखीन एक टीम नक्कीच बाबूदादा माळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. आणखीन एक टीम जी आम्हाला दिली आहे ती दिली होती पार्थ वॉरियर श्यामदादांनी. श्यामदादा आपण देखील या पुढे. थँक्यू सुनीलजी साहेब इथे आहेत. सुनीलजी वागरे साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण श्यामदादांनी दिली होती आम्हाला पार्थ वॉरियर्स टीम. आयोजकाच्या भूमिकेत होते परंतु संघ देखील त्यांनी उतरवला होता आपल्या मैदानाच्या आतमध्ये. श्यामदादांचा देखील आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. धन्यवाद डीजे. तर हे होते संघ मालक आणि नक्की त्यांचा मान सन्मान झाला. आता आपण पुढे बघूया. तर आम्हाला पाहतोय ज्याप्रमाणे ज्या पहिल्या क्रमांकाची दिलेली आहे ट्रॉफी ती स्वर्गीय गोपीनाथजी भीमरा यांच्या स्मरणार्थ नितेश नकुल भीमरा त्यांना विनंती करतोय की असतील आपण तर या. त्यांचे आभार व्यक्त करतोय. नितेश नकुल भीमरा आहेत का इथे? नक्कीच त्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केलेली होती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय गोपीनाथजी भीमरा यांच्या स्मरणार्थ. नक्कीच हे स्पॉन्सर्स आहेत आमच्या स्पर्धेचे आणि नितेशजी यांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी नितीन भाई या आपल्या शुभ हस्ते नितेश यांचा आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. धन्यवाद. नक्कीच नितेश आपण महत्वपूर्ण आम्हाला जे योगदान दिलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि आदर सत्कार आपला करणं नक्कीच आमचा धर्म आहे. त्याच नंतर आपण पाहिले जी नक्कीच जी आम्हाला त्याचनंतर आपण पाहिली आहे ती द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्स केली आम्हाला स्वर्गीय नकुल गोपीनाथ भीमरा यांच्या स्मरणार्थ मारुती शनप्पा सांपले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली आहे. ते नक्कीच मला वाटते ते नाही उपलब्ध आहेत का? आहेत. नक्कीच आपण पाहिले द्वितीय क्रमांकाची ट्रॉफीज त्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केली आहे मारुती शनप्पा सांपली. नक्कीच त्यांचा देखील आम्ही आदर सत्कार मान सन्मान करणार आहोत. गणेशजी पांडेकर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत आदर सत्कार मान सन्मान. थँक्यू डीजे. नक्कीच आभार व्यक्त करते मारुती शनप्पा सांपले आपल्या नक्कीच आम्हाला स्पॉन्सर्स केलेली आहे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्याबद्दल आभारी आहोत. तृतीय क्रमांकाची आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर्स केली आहे ती म्हणजे स्वर्गीय मधुकर गोविंद भीमरा यांच्या स्मरणार्थ अशोक मधुकरजी भीमरा. अशोकजी भीमरा दादांना विनंती करत जर आपण असाल तर आपण या. नक्कीच नाही आहेत परंतु त्यांचे आम्ही शब्द सुमनाने आभार व्यक्त करतोय आणि थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय त्यांना. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केली आहे स्वर्गीय मधुकर गोविंदजी भीमरा यांच्या स्मरणार्थ सौजन्य शुभम शनिवारजी भीमरा यांच्या माध्यमातून. तर शुभम शनिवार भीमरा यांना विनंती करतो तर आपण असेल तर आपण देखील या. शुभमजी भीमरा आहेत का? ते देखील इथे नाही आहेत. त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि त्यांना सुद्धा थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय की आपण आम्हाला मूल्यवान इथे सहकार्य केलंय.
तर त्यानंतर आपण जाऊया की या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज अँड बेस्ट फिल्डर आणि मालिकावीराच्या ज्या ट्रॉफी स्पॉन्सर्स केल्या स्वर्गीय रमेश मोहन सोनी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र रमेश सोनी यांच्या माध्यमातून, तर राजेंद्रजी सोनी यांना विनंती करतो की आपण या मंचावर या. नक्कीच आपला देखील आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. धन्यवाद डीजे. मला वाटते राजेंद्र सोनी देखील इथे नाही आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार नक्कीच व्यक्त करतोय. त्याचनंतर आम्हाला आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जी सायकल स्पॉन्सर्स केलेली आहे स्वर्गीय हिरा विष्णू ओलंबे यांच्या स्मरणार्थ संदीप हिरा ओलंबे. नक्कीच संदीपजी ओलंबे यांना विनंती करतो की संदीप आपण या पुढे. नरेशजी जाधव यांना विनंती करते की आपण या आपल्या शुभ हस्ते आदर सत्कार मान सन्मान करूया आपण. धन्यवाद संदीप, आपण मोलाचं सहकार्य केलं. त्यानंतर 1 2 3 जे कूलर्स आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर्स केलेत शिवाजी रेड्डी, शिवा रेड्डी. शिवा रेड्डी देखील इथे आहेत आणि नक्कीच त्यांचा देखील आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. प्रदीपजी पांडेकर आपण या. शिवाजी रेड्डी यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्स केले नक्कीच 3 कूलर, त्यांचे आभार व्यक्त करतोय. नक्कीच बाबू सोनी म्हणजे राजेंद्रजी सोनी आपण या, आणि त्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केलेले आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समॅन, बॉलर, फिल्डर आणि मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी त्यांचा देखील आपण करतोय सन्मान. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन संदीप ओलंबे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा आदर सत्कार मान सन्मान. हे स्पॉन्सर्स आमचे नक्कीच बेस्ट बॉलर, बॅट्समॅन सिरीज अँड फिल्डर ट्रॉफीचे. त्याचनंतर आपण पाहिले जे आम्हाला शूज अँड बॅट्स स्पॉन्सर्स केली आहेत ती म्हणजेच आमचे प्रवीणदादा वाडान. प्रवीणदादांचा देखील आपण पाहिलं तर आदर सत्कार मान सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी प्रमोदजी दावणे आपण या. नक्कीच आपण बघितलं तर प्रवीण दादा सांगितलं तर मग लगेच गाणं लक्षात येत आहे डॉन. नक्कीच आपण पाहिलं तर प्रवीण दादांचा देखील आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. त्याचनंतर आम्हाला जी कोल्ड्रिंक्स आपण पहिले स्पॉन्सर्स केले मॅन ऑफ द मॅच च्या दरम्यान प्रत्येक खेळाडूला आम्ही देत होतो ते स्पॉन्सर्स होते आमचे मिस्टर अनिलजी गडकरी. अनिलजी गडकरी आहेत का? मला वाटते नाही आहेत अनिलजी गडकरी. तर नक्कीच त्यांचे आम्ही शब्द सुमनाने आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील म्हणतोय. जाऊया आपण तर या स्पर्धेसाठी जे आम्हाला खास सन्मान चिन्ह स्पॉन्सर्स केलेले आहेत ते म्हणजेच स्वर्गीय आदित्य प्रकाश दोदडे यांच्या स्मरणार्थ प्रकाश रामजी दोदडे यांच्या माध्यमातून. तर प्रकाशजी दोदडे यांना विनंती करते की आपण असाल तर प्लीज मंचावर या. तर देखील ते देखील इथे नाही आलेले आहेत. तर नक्कीच त्यांचा देखील आम्ही शब्द सुनण्याने आभार व्यक्त करतो आणि थँक्यू सो व्हेरी मच त्यांना म्हणतोय. त्याचनंतर आपण बघितलं तर मग मॅन ऑफ द मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं जी क्रिस्टलची ट्रॉफी आपण पाहिली आहे ती आम्हाला स्पॉन्सर्स केली होती स्वर्गीय विठ्ठल पुजारी यांच्या स्मरणार्थ यल्लप्पा पुजारी अँड दानिश यांच्या माध्यमातून. तर मी यल्लप्पा पुजारी आणि दानिश यांना विनंती करतो की प्लीज आपण मंचावर या.
नक्कीच हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विलास दादा वाढा ना आपण या. विलास दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा सन्मान. ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केली होती मॅन ऑफ द मॅचचे. त्यानंतर आम्हाला स्पॉन्सर्स केलेले आहेत जी केळी आणि जे केळीचे स्पॉन्सर्स होते नक्कीच बाबूदादा महाळी. बाबूदादा महाळी या. त्यानंतर आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर जे मॅन ऑफ द मॅचच्या दरम्यान जे गिफ्ट मिळत होते ना गिफ्ट हॅम्पर्स जे हेडफोन्स ते स्पॉन्सर्स केले होते आम्हाला रोहन काशीनाथजी पाटील सरांच्या माध्यमातून. ते देखील नाही येत परंतु त्यांचे आम्ही शब्द सोडण्याने आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर जी बॅट आपण पाहिली जी स्पॉन्सर्स केलेली आहे आम्हाला विनोदजी यादव विनोदजी यादव यांच्या माध्यमातून आणि त्यांना विनंती करतो विनोदजी यादव आपण या. आपला देखील इथे केला जाईल सन्मान. सुनीलजी मगरे आपण या. बॅटचे स्पॉन्सर्स आहेत नक्कीच आणि नक्कीच त्यांचे देखील आभार. त्याचनंतर आपण बघितलं तर मग प्रत्येकासाठी आपण बघितलं तर काही ना काही खाण्यासाठी काही ना काही नक्कीच आणलं गेलं आहे. परंतु स्पर्धेसाठी नेहमीच आपण बघितलं तर अस्सल आपण पाहिलं तर गावठी आणि तो कोंबडा स्पॉन्सर्स करणार आहे नक्कीच आमचे रमेश धावणे. पवन आपण या. आपल्या शुभ हस्ते रमेशजी धावणे साहेबांना देखील आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. त्याचनंतर आपण पाहिलं तर आम्हाला कॅप स्पॉन्सर्स केले राधेश्यामजी. राधेश्यामजी आपण देखील या. हा सन्मान आपण करतोय संतोषजी शिंदे दादांच्या शुभ हस्ते. कॅप्स आम्हाला स्पॉन्सर्स केले आहेत या स्पर्धेसाठी त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच आपण पाहिलं तर मंचावर आपण बघितलं तर मग प्रदीप दादा आहेत नक्कीच त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो की आपण अगदी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आपण बघितलं तर आपण पाहिलं नरेशजी जाधव साहेबांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय की नक्कीच आपण देखील अगदी मोलाचं सहकार्य केलं त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच मला वाटतं की प्रदीप दादा आपण या पुन्हा एकदा. पुन्हा एकदा आपण करणार आहोत हा सन्मान कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं ज्या अनुषंगाने आम्हाला सहकार्य केलं प्रदीप दादांनी आणि नक्की त्यांचा पुन्हा एकदा आपण आदर सत्कार आणि मान सन्मान करणार आहोत. प्रदीप दादांचा देखील आपण पाहिलं तर आदर सत्कार आणि मान सन्मान आम्ही करतोय कारण की महत्त्वपूर्ण सहकार्य त्यांचं देखील आम्हाला मिळालं गेलं. त्यानंतर आता पुढील सन्मान आपण पाहिलं तर सचिनजी पडवले साहेब देखील आहेत आपण या. नक्कीच आपण आलात अगदी महत्त्वपूर्ण वेळ दिलेला आहे. पोलीस पदावर कार्यरत आहेत प्रमोदजी धावणे
पोलीस पदावर कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे पेलार पोलीस स्टेशन मध्ये जे सांभाळत आहेत आणि नक्कीच एक चांगले आपण पाहिलं व्यक्तिमत्व आणि नक्कीच त्यांचा आदर सत्कार देखील केला जातोय. सचिन जी पडवले साहेब त्याचा देखील आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. त्यानंतर किरणजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. आपण देखील या पुढे आपला देखील आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. प्रगणेश आपण या आपल्या शुभ हस्ते किरणजी पाटील साहेबांचा देखील आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. किरणजी पाटील साहेबांचा देखील आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. सोबतच चिमुकली आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करूया सचिन करंजेकर. आपण देखील या सचिनजी करंजेकर आपला देखील हा आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. नितीनजी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान करूया आपण दीपकजी जाधव साहेब ते देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान करणार आहोत. राकेशजी साहू आपण या राकेश आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया दीपकजी जाधव साहेबांचा देखील आदर सत्कार मान सन्मान. सातेली प्रीमियर लीग सीझन 4 चं पर्व मात्र आपण पाहिलं तर नक्कीच समाप्त झालंय. परंतु पाहुण्यांचा आदर सत्कार मान सोहळा आपण पाहतोय. पुढील सन्मान करूया आपण दिलीपजी केवटकर साहेब. आपण पाहिलं तर दिलीपजी साहेबांना विनंती करते आपण देखील या. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी सुनील आपण या आपल्या शुभ हस्ते करूया दिलीपजी साहेबांचा हा आदर सत्कार. मायेची शॉल सन्मान चिन्ह ते देऊन नक्कीच त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. त्याचनंतर पुढील आदर सत्कार मान सन्मान करूया आपण प्रदीपजी पांडेकर. आपण देखील या दीपकजी चावडा आपण या आपल्या शुभ हस्ते करूया प्रदीपजी पांडेकर साहेबांचा देखील आदर सत्कार आणि मान सन्मान. जवळ त्याचनंतर आपण बघितलं तर अनिलजी जयस्वाल देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करते की आपण सुद्धा या आणि आपला सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी उमेश महाळी. आपण या उमेश आपल्या शुभ हस्ते आपण हा आदर सत्कार मान सन्मान करूया. प्रमुख पाहुणे आहेत आमचे आणि या प्रमुख पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान हा मात्र नक्कीच होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पुढील आदर सत्कार मान सन्मान करूया. राजाजी टोकरे आपण देखील या आपला देखील करीतोय आम्ही आदर सत्कार मान सन्मान. अतांग आपण या अतांग आपल्या शुभ हस्ते राजाजी टोकरे यांचा देखील हा आदर सत्कार
आणि मान सन्मान हा केला जाईल. राजाजी टोकरे यांचा देखील आपण पाहतोय की आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. त्याच नंतर आपण पुढील आदर सत्कार करूया. सन्माननीय पांडुरंगजी धावणे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करते की आपण देखील या. पांडुरंगजी धावणे साहेबांचा देखील हा आदर सत्कार आणि मान सन्मान केला जातोय. आणि हा करण्यासाठी विनंती करेन मी संतोषजी शिंदे, आपल्या शुभ हस्ते आपण हा आदर सत्कार आणि मान सन्मान नक्कीच करा पांडुरंगजी धावणे साहेबांचा. त्यानंतर आपण करणार आहोत सन्मान नरेशजी जाधव साहेबांचा देखील. नरेशजी जाधव साहेब आपण देखील या. आपला देखील आदर सत्कार आणि सन्मान केला जाईल. नितीन जी बाई आपण या आपल्या शुभ हस्ते नरेशजी जाधव साहेबांचा देखील आपण करूया आदर सत्कार आणि मान सन्मान. नरेशजी जाधव साहेब त्याचा देखील केला जातो आदर सत्कार मान सन्मान. त्याच नंतर आपण करणार आहोत पुढील मान सन्मान. देवजी माळी साहेब आपण देखील या. देवजी महाळी साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान. पवन आपण या. पवन आपल्या शुभ हस्ते देवजी माहळी साहेबांचा देखील आदर सत्कार मान सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण पाहिलं तो पुढील आदर सत्कार आणि मान सन्मान करणार आहोत तुलसीराम जी गोगलदरे वरिष्ठ. आपण पाहिलं तर नक्कीच व्यक्तिमत्व आणि रमेशजी धावणे त्यामुळे विनंती करता आपण या आपल्या शुभ हस्ते तुलसीरामजी गोगलदरे यांचा देखील करूया आदर सत्कार आणि मान सन्मान. नक्कीच आपण पाहिलं तर मान सन्मान आदर सत्कार सोहळा नक्कीच इथे पूर्ण झालेला आहे. नक्कीच पुढील पर्व 5 येणार आहे त्याची सुद्धा आम्ही अनाउन्समेंट लगेचच करणार आहोत. महेश जी पटेल आपण देखील या. महेश जी पटेल श्यामदादांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. महेश जी पटेल त्यानंतर पुढील सन्मान नक्कीच आपण पाहिलं तर मान सन्मान
चंद्रेशभाई यादव इथे देखील आलेले आहेत आणि त्यांचा देखील आदर सत्कार. चंद्रशभाई यादव नक्कीच देखील इथे दाखल झाले आहेत. त्यांचा देखील आदर सत्कार आणि सन्मान केला जाईल. या ठिकाणी आपण चंद्रश्री यादव साहेबांसाठी नुकतंच शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मनीषजी दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. येस अडीचे थोडं थांबवते तुम्हाला कारण की सातेवली प्रीमियर लीग सीझन 4 एक भव्य दिव्य आयोजन भव्य दिव्य नियोजन आहे ते पूर्ण पार पडलं गेलं. परंतु त्याच्या मागे आपण बघितलं तर मग शाबनादाचा रोल खूप मोठा होता आणि महत्त्वाचा होता. एक गुड आयोजन चांगलं नियोजन आणि शिस्तबद्ध असं आयोजन हे पूर्ण त्यांनी करून दाखवलं आणि नक्कीच त्यांचा देखील आपण पाहिलं तर हा मोठा सन्मान केला जातोय. सातेवली प्रीमियर लीग ची जी कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून श्यामदादांचा हा मोठा सत्कार केला जातोय. श्यामदादा आपण पुढे या. नक्कीच आपण बघितलं तर ही कमिटी आहे सातेवली प्रीमियर लीगची. मग विलासदादा वाडण, बाबूदादा मालई, प्रवीणदादा वाडण, नरेंद्रदादा कुवरा आपण पाहिलं, निलेशदादा कुवरा आपण पाहिलं, कुणालजी कुवरा असतील. संपूर्ण आपण बघितलं तर जी कमिटी आहे आणि नक्कीच सातेवली प्रीमियर लीगचे त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर श्यामदादांचा आदर सत्कार आणि मान सन्मान केला जात आहे. मग देवजी महाळी देखील असतील, गणेशजी भोईर असतील, ऑल ओव्हर सगळ्यांच्या नक्कीच वतीने हा मी म्हणेन हा आदर सत्कार आणि सन्मान केला जातोय. नक्कीच आपण पाहिलं तर हे आपण पाहिलं तर सीझन 4चं आयोजन श्यामदादांच्या माध्यमातून पाहिलं आहे. परंतु सीझन 5चं आयोजन सुद्धा येणार आहे. येईल म्हणजे पुढच्या वर्षी लगेच नाही येणार परंतु ते आयोजन येणार आहे कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून. आयोजक असतील कुणाल दादा कुवरा, नरेंद्र दादा कुवरा आणि निलेश दादा कुवरा यांच्यासाठी नक्कीच जोरदार टाळ्या त्यांना देखील असतील शुभेच्छा कारण की आताच तयारीला लागतील ते पुढच्या वर्षासाठी. तर आता वही आपण या स्पर्धेमध्ये अंपायरिंग भरपूर चांगली केली. आमचे गोड अंपायर होते कारण की उन्हामध्ये उभं राहणं नुसतं शक्य नाही तितकं कंटिन्युअली उभे राहिले, चांगली डिसिजन पोहोचवली. काही नक्कीच आपण पाहिलं तर वरखाली होतात परंतु अंपायरिंगची भूमिका भरपूर कठीण असते. अंपायर्स होते आमचे रुपेशजी दांडेकर होते, अतुलजी राव यांना विनंती करतोय की या आपण. रुपेशजी दांडेकर होते, अतुल राव होते, उमेश माळी आपण या. सुरेंद्रजी घाटाल देखील होते परंतु आज काही कामानिमित्तानं म्हणजेच क्रिकेटपट्टू आहेत आणि क्रिकेट खेळण्यामुळे गेले त्यामुळे आज उपस्थित नाही झाले. परंतु रुपेश दांडेकर नाही आलेले आहेत. मला वाटते नक्कीच परशुराम सुद्धा होते आणि उमेश होते आणि सन्मान करण्यासाठी विनंती करेन जतीनजी विजल आपण या आपल्या शुभ हस्ते उमेश यांचा देखील सन्मान करूया. उमेश होते त्यानंतर परशुराम होते आणखीन आपण बघितले सुरेंद्र, रुपेश दांडेकर, अतुल राव होते
आणि सगळ्यांनी कॉमेंट्रीमध्ये मध्ये आम्हाला नक्कीच सहकार्य केलं आहे विजय, त्यांना सुद्धा विसरून चालायचं नाही, कारण की बिंद्याने पण मला वाटतं कालच्या दिवसामध्ये थोडा ॲडजस्टमेंट केला होता. यल्लप्पा पुजारी यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं, प्रगणेश यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं, बिंद्याने देखील कालच्या दिवसामध्ये सहकार्य केलं आहे मला वाटतं आहे. आणि त्याचनंतर मग DJ बिंद्या या आपण. श्यामदादांच्या शुभ हस्ते आपण DJ बिंद्यांचा सन्मान करूया. DJ नक्कीच चांगली गीतं ज्याने पोहोचवली ऐकवली त्यांच्या माध्यमातून त्यानंतर आपण बघितला लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण पाहिलं तर भरपूर लांबचा प्रवास पाटील नेटवर्क्सची टीम होती आणि गुड आपण पाहिलं तर नक्कीच क्वालिटी त्यांची पाहायला मिळाली. नक्कीच चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं सातली प्रीमियर लीग. मेहुल पाटील आणि विनंती करते नक्कीच या हेच आहेत. नक्कीच मेहुलजी पाटील इथे आहेत आणि नक्कीच त्यांचा सन्मान केला जातोय. सचिनजी पडवले साहेब, सचिनजी पडवले साहेब आपण या. मेहुलजी पाटील यांचा देखील आपण पाहतोय हा सत्कार केला जातोय. पाटील नेटवर्क्स आपण पाहिलं तर क्वालिटी आणि क्लॅरिटी. स्कोरिंगची भूमिका सूरज पाटील यांनी देखील, राकेश साहू यांनी देखील पूर्ण केली आहे, प्रणिती पाटील यांनी देखील केली आहे, अरमित महाली यांनी देखील केली आहे. सगळ्यांनी या. सूरज पाटील, राकेश साहू, प्रणित आणि अरमित लटे, आणखीन मला वाटते जय सुद्धा होते. या नक्कीच. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सचिन दादांना विनंती करते आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा मान सन्मान. आमच्या स्कोररची भूमिका भरपूर महत्वाची असते. स्कोरिंग केली होती राकेश साहू यांनी आणि सूरज पाटील. नक्कीच सूरज यांना माहिती आहे, ऍडजस्ट करून घेतलंय त्याने. त्यानंतर आपण आमच्या जोडीनं चांगल्या प्रकारे समालोचन जे आपल्याला ऐकायला मिळालं, आमचे साथी समालोचक मित्र म्हणजेच मिस्टर विजयजी भोये, आणि त्यांचा देखील केला जाईल हा सन्मान. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी अनिलजी जयस्वाल आपण या. समालोचक आमचे मित्र विजयजी भोये, त्यांचा आवाज ऐकला. नक्कीच समालोचन त्यांच्या माध्यमातून तुम्ही देखील ऐकलं आणि त्यांचा देखील आदर सत्कार आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर आणखी एक आपण मुख्य सन्मान करणार आहोत. गेल्या 4 दिवसापासून त्यांचं आपण समालोचन ऐकलं. ते आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ ठाणे, काजूपाड्याचा एक बुलंद आवाज, नेहमीच सातत्यानं त्यांची आम्हाला मदत लागते समालोचन क्षेत्रामध्ये. आमचे सहकारी समालोचक मित्र जयेश डुकले सरांचा देखील यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
नरेश जाधव साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते जयेश डुकले सरांचा देखील सन्मान आपले शुभ हस्ते करायचंय. आणि आज एक महत्वाची गोष्ट म्हणजेच आज आमचे सहकारी समालोचक मित्र जयेश डुकले सरांचा वाढदिवस देखील आहे आणि तो वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा देखील करणार आहोत. येस बाबू दादा आपणास विनंती करते आपण या ठिकाणी यायचं आहे. संपूर्ण जी सातवी प्रीमियर लीगची कमिटी आहे त्यांना सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी या ठिकाणी या. थोडक्यात आपण जय डुकले सरांचा वाढदिवस मात्र सन्मान देवजी महाले गणेशजी भोईर यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. इस इलाके का एक ही टाइगर है जब वो आता बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू जयेश हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका. अगदी सातवी प्रीमियर लीग एक मोठा इव्हेंट आणि ते समालोचन करण्याची संधी दिली श्यामदादा असतील आणि सातवी प्रीमियर लीग ची नक्कीच ऑल मेंबर्स यांचे अगदी आभार व्यक्त करेन कारण की एवढ्या मोठ्या मंचावर माझा वाढदिवस साजरा केला. तसेच त्याने दिलेल्या शुभेच्छांचा नक्कीच त्यांना आभार व्यक्त करेन. सोशल मीडिया असतील मग व्हॉट्सअप फेसबुक असेल इन्स्टा असेल आणि ज्याने ज्याने सगळ्यांनी मला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी वेळ काढून दिल्यात त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना मी नक्कीच थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय की असंच प्रेम हे सदैव राहू दे. नक्कीच हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठकत लावायचा ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठकत लावायचा. त्याचनंतर आणखी एक मुख्य सन्मान या ठिकाणी राहिला आहे. हे मंडप डेकोरेशन आपण पाहतोय तेच म्हणजे मंडप डेकोरेशन चे प्रोप्रायटर नरेंद्र कुहरा साहेबांचा देखील मुख्य सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नरेंद्र कुहरा साहेबांना विनंती करतोय आपण या आपले शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरता आकाश दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे नरेंद्र कुहरा साहेबांचा.
त्याच नंतर कुणाचा जर मान सन्मान चुकून राहिला असेल तर मी आयोजक श्यामदादा जाधव यांच्या माध्यमातून समस्व क्षमा मागतोय आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी बोलतोय. पुढचा कार्यक्रम आपण पाहिला तर मग बक्षीस समारंभ जो आहे तो आपण या ठिकाणी चालू करतोय. मला वाटतं काही मॅन ऑफ द मॅच राहिले आहेत त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. मयूर सावंत आपण कुठे आहेत मयूर? शिवांस फायटर टीमचा मयूर हा देखील राहिला होता मॅन ऑफ द मॅचचा हकदार. त्याच्यानंतर किरण चौधरी आपण देखील यायचा आहे. आपण देखील त्याच्यानंतर बाला आपण देखील यायचं आहे. नक्कीच आपण पहिला बाला यांना एलिमेंटर च्या मॅच मध्ये आपण पाहिलं म्हणजे एलिमेंटर मॅच जवळ बघितली आपण तर मग 2 होती ती. बाला असतील मयूर सुद्धा होते कारण की मयूर यांची सुद्धा आपण पाहिली चांगली खेळी जी आपल्याला पाहायला मिळाली होती. एलिमेंटर 1 मध्ये मयूर यांचा खेळ आपल्याला चांगला मिळाला होता. पिंटू साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आहे तो दिला जातोय. बाला नक्कीच ते नाही आहेत परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अभिषेक यांच्याकडे त्यांचा आपण मॅडम मॅचचा पुरस्कार आहे तो सुपूर्द करणार आहोत. आणि नक्कीच आपण पाहिलं तर हा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो नक्कीच देतोय आपण किरणला. फळातून कामगिरी सुपर्ब कामगिरी. दिलीपजी केवटकर साहेब आपण या. दिलीप केवटकर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण घेऊया हा सामनावीराचा पुरस्कार. नक्कीच मॅडम तुम्हाला पुरस्कार. आता आपण जाऊया चला आता खेळाडू आता भरपूर आतुर असतील की आम्हाला काय मिळणार आम्हाला काय मिळणार. तुम्हाला ट्रॉफी तर मिळणार आहे परंतु ट्रॉफीच्या रेसमध्ये पुढे असलेले खेळाडू त्या खेळाडूंना काय मिळणार सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट असेल. सर्वप्रथम आपण वळूया तर बेस्ट फिल्डरच्या दिशेने ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केलेल्या आहेत राजेंद्रजी सोने यांच्या माध्यमातून. नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करेन पुन्हा एकदा. आणि बेस्ट फिल्डरच्या दिशेने आपण वळणार आहोत. सर्वोत्तम कामगिरीच्या खेळाडूची आहे गेस करा. अरे जवळ या ना आता काय एवढे लांब. चला जवळ या बक्षीस नको का. चला जवळ या जवळ या जवळ या. गावदी वॉरियर्स या जवळ या. नाराज झाले की काय या जवळ या. जवळ आले तर लवकर भेटेल लांब असले तर मग भरपूर वेळ लागेल. चला आता आपण विचारूया 1 2 3 एक टीम मला वाटते कमी दिसते 2च 3च कलर दिसत आहेत. हा तर आता बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आहे कोणाला. जवळ जवळ ना त्यांनी या स्पर्धेत 13 कॅचेस पकडलेत.
यांच्याकडे पण पकडले, तुमच्याकडेच नाही, सगळ्यांकडे, यांच्याकडे पण आहेत, त्यांच्याकडे पण आहेत आणि सगळ्यांकडे येतात. जवळ जवळ खेळाडू आहे. पाटलांचा पाटील मिस्टर सूरज पाटील. राजेंद्रजी सोने आपण या. आणि शिवाजी रेड्डी आपण देखील या. प्रवीणदादा वाडान आपण देखील या. आणि एक कोंबडा देखील काढा. कोंबडा सांगितला तर सूरजच्या चेहऱ्यावर स्माइल बघा. रमेशजी दावणे आपण देखील या. राधेश्याम जी आप भी आइए. म्हणजे ज्यांच्याकडून स्पॉन्सर्स आलेले त्यांच्या शुभ असते. बोलता है ये बोलता है. नक्कीच आपण पाहिले तर बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड राधेश्यामच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर आलेली टोपी. नक्कीच आपण पाहिले तर कूलर शिवाजी रेड्डी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. प्रवीण दादांकडून स्पॉन्सर झालेले मात्रे ब्रदर्सचे क्वालिटी शूज. आणि बाबू नंतर मग करा चेंज. क्या बात है, एक नंबर. हे शूज आहेत सूरज पाटीलला. कोंबडा आहे रमेशजी दावणे साहेबांच्या माध्यमातून. कोंबडा आणि ट्रॉफी बाबू सोनी यांच्या माध्यमातून आपण ही स्पॉन्सर्स केलेली ही ट्रॉफी. या आता सगळी बक्षीस समोर ठेवा, सगळी ठेवा समोर. आता कोंबडा पण बसवा त्याच्यावर पाहिजे तर. खांद्यावर बसवला तर बरं होईल. चला नेक्स्ट. चला आता वही आपण पारितोषिक आहे बेस्ट बॉलर. हा विलासवाडांचं नाव येत. आणखीन मला वाटतं कुणाल कुराचं नाव येते. नाव आहे गोलंदाजी दामदार, विकेट मिळवले 16. मिस्टर 1 मिस्टर कडक, मिस्टर विक्रम चव्हाण. चंद्रजी यादव आपण या. चंद्रजी यादव, सचिन करंदजीकर आपण सुद्धा या. अनिलजी जयस्वाल आपण सुद्धा या. देवजी माळी साहेब आपण देखील या. कॅप आहे राधेश्याम यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केली आहे. शूज आहेत ते प्रवीण दादांकडून स्पॉन्सर्स केलेले आहेत. ट्रॉफी आहे बाबू सोने यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली आहे. कूलर शिवाजी रेड्डी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केली आहे. कोंबडा रमेशजी दावणे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेला आहे. आणि उत्कृष्ट
गोलंदाजाचा मानकरी ठरलाय मिस्टर कडक विक्रम. नेक्स्ट आहे आता 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 नेक्स्ट आहे बेस्ट बॅटर. हा बाय का माझा सांगायची जर गरज नाहीये पण आम्ही सांगतोय कारण की जवळ 93 बॉल आणि 200+ धावा कोणाच्या आहेत तुम्हाला देखील माहिती आहेत ना. आम्हाला पण माहिती आहेत आणि त्याचं नाव आहे मिस्टर धीरज. $235 धीरज मोकल पार्थ वॉरियर्स टीमचा बेस्ट बॅटर. 235 धावा. या रेस मध्ये ना किरण पण किरण ना 200च्या पलीकडे होता पण आम्ही त्याला नाही दिला. नक्कीच आपण पहिला पुरस्कार देण्यासाठी प्रदीपजी पांडेकर साहेब आपण या. प्रदीपजी वाडन दादांना विनंती करतोय आपण सुद्धा या. भाऊ दादा महाले आपण सुद्धा या. विनोद यादवजी आपण सुद्धा या. आणि तिथं आपण पाहिलं तर ते पारितोषिक आहे जे कोंबडा बॅट आहे, ट्रॉफी आहे, शूज आहे. नक्कीच आपण बघितलं तर कूलर देखील आहे, कूलर दिला जाईल. कूलर आहे, थंडी थंडी हवा. आणि सध्या तरी आता कूलरची गरज लागणार आहे की गरमीचा मौसम मात्र वाढायला लागले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ट्रॉफ्या आहेत त्यात येणारच आहोत म्हणून लगेच आता सिरीज पण देऊन टाकूया का, देऊन टाकूया. तर आता इथे आपण जाऊया. मॅडम ती सिरीज कोण असेल? किरण चौधरी ठरला मॅडम ती सिरीज. काय जबरदस्त जबरदस्त परफॉर्मन्स. 260 धावा, 6 विकेट, अनस्टॉपेबल कामगिरी. नक्कीच आपण पाहिलं तर ही कामगिरी बघून ना नरेंद्र दादांच्या चेहऱ्यावर सुद्धा काय स्माइल येत होती. काय जबरदस्त परफॉर्मन्स किरण चौधरी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन मी संदीपजी ओळंबे, रमेशजी धावणे आपण या. बाबू सोनी आपण देखील या. विलास दादा आपण देखील या. संदीप आमचे डेमो संदीप ओलंबे, संदीप ओलंबे त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्स केलेली सायकल आहे.
मला वाटते गेलेले आहे ते. प्रदीप दादा आपण देखील या, आपल्या शुभ हस्ते देखील दिला जाईल पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज. सायकल व मारी सोनाली सायकल सायकल परबती नमी तसियोत रामवा. सायकल सायकल व मारी सोनाली सायकल सायकल परबती नमी कशी मलकवा. नक्कीच हे सामना मालिका वीराचं पारितोषिक दिलं गेलं. आता आपण जाऊया लगेचच की जे सांघिक पारितोषिक आहेत आणि त्यामध्ये चौथ्या क्रमांकाचा राहिलेला या SPL मध्ये टीम म्हणजेच संघ मालक होते श्याम दादा आणि नक्कीच त्यांचा संघ म्हणजेच आपण पाहिला तर पार्थ वॉरियर्स. पार्थ वॉरियर्स टीम पार्थ वॉरियर्स टीम आपण या. पार्थ वॉरियर्स प्लीज प्लीज फास्ट या. पार्थ वॉरियर्स चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक आहे आणि देण्यासाठी विनंती करीन मी सचिनजी पडवले साहेब आपण या. श्यामदादा आपण या, आपला संघ आहे. नक्कीच आपण पाहिलं सचिनजी पडवले साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातोय हा पुरस्कार. नक्कीच चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक मानकरी आपण पाहिलं तर ठरला गेलाय पार्थ वॉरियर्स. संघ मालक माहिले आपण तर श्यामदादा जाधव. धन्यवाद डीजे. त्याचनंतर आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देखील आपण देणार आहोत आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जातंय टीम आहे शिवांश फायटर्स. शिवांश फायटर्स टीम चे मालक आपण पाहिले तर प्रदीप दादा वाडान, अंकित भाई कोराड आणि नक्कीच आपण पाहिलं पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्या संघाने पटकावलंय तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक. नरेशजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपण या पुढे आपल्या शुभ हस्ते दिला जाईल. भाऊदादा महाले आपण सुद्धा या. बाबूदादांना विनंती करते, बाबूदादा आपण देखील या. आपण देखील या. हे पारितोषिक आहे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजेच आपण पाहिलं तर शिवांश फायटर. स्वर्गीय मधुकर गोविंदजी भीमराव यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर्स केलेली अशोकजी भीमराव यांच्याकडून दुसऱ्या जवळ आपण पाहिली तर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. ज्या ट्रॉफीचा मानकरी ठरलेला संघ शिवांश फायटर. पॅकेट मिळेल. नक्कीच आपण पाहिलं पॅकेट मिळेल. विलादा पॅकेट मिळेल.
आता आपण जाऊया तर या SPL सीझन 4 मध्ये उपविजेता राहिलेला संघ म्हणजेच संघ मालक आपण पाहिलं देवची महाळी गणेशची बोहीर साहेबांचा नक्कीच संघ. परंतु पाकिट हवं होतं विलास दादा, पाकिट हवं होतं तुम्हाला, पाकिट घ्या. दुसऱ्या क्रमांकाचा संघ आपण पाहिला तर गावदेवी वॉरियर्स. गणेशजी भोईर साहेब, देवजी महाळी साहेब आपण पाहिलेत आणि नक्कीच उपविजेता त्यांचा हा संघ राहिला. चंद्रेश भाई अब आगे आइए, आपके हाथों से ये देंगे हम. रमेश जी दावणे आपण देखील या. चंद्रेश भाई, रमेश जी दावणे आणि हे आमचे पाहुणे बाबू सोनी, बाबू सोनी आपण देखील या. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे आम्हाला स्वर्गीय नकुल गोपीनाथजी भिमरे यांच्या स्मरणार्थ सौजन्य आपण पाहिलं तर मारुती शनप्पा साबळे यांच्या माध्यमातून ची ट्रॉफी प्लस प्राइज कॅश प्राइज मिळत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. 30,000 रुपये आपण पाहिले तर दुसरा क्रमांकाचं हे पारितोषिक आहे, कॅश प्राइज आणि एक भव्य दिव्य ट्रॉफी. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता जाऊया आपण चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन म्हणजेच काय तर सातवी प्रीमियर लीग ज्याच्या नावाचा झाला गाजा बाजा आणि टीम बनली आहे सातवी प्रीमियर लीग सीझन 4 ची महाराजा म्हणजे जान्हवी फायटर्स. संघ मालक नरेंद्र दादा कुर अँड टीम. Congratulations या जान्हवी फायटर्स टीम. चॅम्पियन टीम जान्हवी फायटर्स. आतिषबाजी फटाक्याची होणार, बाणबाजा वाजणार कारण की जत्रा आहे जत्रा. अगदी आपण पाहिलं तर हर्षोल्लास आनंद उत्साह साजरा केला जाणार आज
संपूर्ण सातिवली गावामध्ये सातिवली प्रीमियर लीग सीझन 4 श्यामदादांचं नक्कीच दमदार आयोजन राहिलं, दमदार नियोजन राहिलं. बक्षीस वितरण समारंभ